हॅलो फ्रेंड्स, मी संतोषी. वेलकम टू इंदून अकॅडमी. आपण जी आरोग्य विभाग भरती DMER DHS मध्ये जी एक्झाम होते ती टोटली MCQ बेस्ड असते. म्हणजे तुमचं सिलेक्शन जे आहे ते MCQच्या प्रॅक्टिसवरती डिपेंड करतं. म्हणून आम्ही तुमच्यासाठी MCQची एक सिरीज घेऊन आलोय, ज्यामध्ये आपण लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियनचे टॉपिक कव्हर करणार आहोत. यामध्ये फ्रिक्वेंटली विचारले जाणारे प्रश्न, त्यांच्या आन्सर्सचं एक्सप्लेनेशन, या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियन आणि लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसरची बॅच सुरू झाली आहे, ज्यामध्ये आपण टेक्निकल नॉन टेक्निकल असं दोन्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. ॲड कधीही येऊ शकते, ॲप्लिकेशन प्रोसेस केव्हाही सुरू होऊ शकते, म्हणून प्रिपरेशन स्ट्रॉंग ठेवणं हे तुमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे हे चान्स मिस करू नका आणि लवकरात लवकर बॅचमध्ये एनरोल करून घ्या. ॲडमिशन प्रोसेस सुद्धा केव्हाही बंद होऊ शकते. तुम्हाला जर या बॅचबद्दल काही माहिती हवी आहे तर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि माहिती मिळवून घ्या आणि लवकरात लवकर स्वतःला एनरोल करून घ्या. आता आपण MCQला सुरुवात करूया. ओके, तर आता आपण आपला पहिला MCQ पाहूया. Which anticoagulant is commonly used for complete blood count? CBC मध्ये कुठला अँटीकोॲग्युलंट यूज केला जातो? ऑप्शन ए हेपॅरिन, ऑप्शन बी EDTA, ऑप्शन सी फ्लोराइड, ऑप्शन सी फ्लोराइड ऑक्झॅलेट अँड ऑप्शन डी सोडियम सिट्रेट. काय असणार आहे याचं उत्तर? कुठला अँटीकोॲग्युलंट आहे जो CBC मध्ये यूज केला जातो? काय असू शकतं? येस, ऑप्शन बी इज करेक्ट. EDTA जो आहे अँटीकोॲग्युलंट, तो यूज केला जातो CBC मध्ये. का केला जातो? कारण CBC जे EDTA जो आहे तो काय करतो? प्रिझर्व करतो. सेलची जी मॉर्फोलॉजी आहे त्याला काय करतो? प्रिझर्व करण्याचं काम करतो. अँड विथ दॅट इट प्रिव्हेंट्स क्लॉटिंग बाय चिलेटिंग कॅल्शियम. आणि सोबतच तो काय करतो? जी क्लॉटिंग होत असते ना ब्लडची, ती पण प्रिव्हेंट करण्याचं काम करतो. ठीक आहे. आणि सोबतच जो EDTA अँटीकोॲग्युलंट आहे तो मेंटेन करतो ॲक्युरेट रेड सेल, व्हाईट सेल अँड प्लेटलेट काउंट. या सगळ्यांना काय करत असतो? तो मेंटेन करण्याचं काम करतो EDTA. ठीक आहे. आणि बाकी जे अँटीकोॲग्युलंट आहेत ते वेगवेगळ्या बाकी टेस्टसाठी यूज केले जातात. पुढे पाहूया. सोडियम फ्लोराइड इज ॲडेड टू ब्लड सॅम्पल फॉर एस्टिमेशन ऑफ सीरम बिलिरुबिन, ब्लड युरिया, ब्लड ग्लुकोज का हिमोग्लोबिन? काय असेल? सोडियम फ्लोराइड इज मेनली ॲडेड टू ब्लड सॅम्पल फॉर एस्टिमेशन ऑफ. ऑप्शन ए, बी, सी. काय आन्सर असू शकतं? येस, ऑप्शन सी इज करेक्ट. काय? सोडियम फ्लोराइड काय करतो? इनहिबिट करतो ग्लायकोलायसिसला. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे ग्लायकोलायसिसची प्रोसेस कुठे होत असते? सेलच्या आत होत असते, राईट. तर सोडियम फ्लोराइड काय करतो? ग्लायकोलायसिसला इनहिबिट करण्याचं काम करतो. म्हणजेच तो काय करतो? इट हेल्प्स प्रिझर्व ब्लड ग्लुकोज लेवल आफ्टर कलेक्शन. म्हणजे तो काय करतो? ब्लडची लेवल जी आहे, ठीक आहे, ग्लुकोजची लेवल जी आहे ब्लड मध्ये, तो काय करतो? प्रिझर्व करतो. आपण ब्लड कलेक्ट केल्यानंतर ग्लुकोजची लेवलला काय करतो? प्रिझर्व करतो. ओके. जर ते नसतं तर काय झालं असतं? सेल जी आहे ती कंटिन्युअसली ग्लुकोजला कंझ्युम केली असती. ओके. आणि त्यामुळे जी ग्लुकोजची लेवल आहे ती काय झाली असती? कमी झाली असती. बरोबर आहे. व्हॅल्यू फॉल्स. इट इज ऑफन युज्ड विथ पोटॅशियम ऑक्झॅलेट इन ग्रे टॉप ट्यूब्स. कोणत्या ट्यूब्स मध्ये असतं? ग्रे टॉपचे जे ट्यूब्स असतात ना त्यामध्ये असतं. ओके. ज्यामुळं काय होतं? ग्लुकोजची टेस्टिंग सुटेबल होते यासाठी. आले लक्षात? ठीक आहे. पुढचा MCQ पाहूया. द अँटीकोॲग्युलंट युज्ड इन ESR बाय वेस्टर ग्रीन मेथड इज. कुठला अँटीकोॲग्युलंट असणार आहे? ऑप्शन ए हेपॅरिन आहे, ऑप्शन बी डबल ऑक्झॅलेट, ऑप्शन सी 3.8% सोडियम सिट्रेट अँड ऑप्शन डी EDTA. काय असू शकतं याचा आन्सर? कोणता अँटीकोॲग्युलंट आहे जो ESR वेस्टर ग्रीन मेथडमध्ये यूज केला जातो? येस, ऑप्शन सी इज करेक्ट. कुठला आहे?
जो रेशिओ घ्यायचा असतो याच्यामध्ये 4.3च्या रेशिओने घ्यायचं असतं. ओके. एक्सप्लेनेशन पाहूया आपण. द वेस्टर्न ग्रीन ESR मेथड युजेस सोडियम सिट्रेट यूज करतात ऍज अ अँटीकोॲग्युलंट म्हणून, आणि त्याचा एक रेशिओ असतो, त्या रेशिओ मध्येच ते घ्यायला हवं. ओके. करेक्ट रेशिओ इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर व्हॅलिड रिझल्ट. ठीक आहे. यांचा जो रेशिओ आहे तो असतो 4:1. या रेशिओ मध्ये घेतलं जातं. आलं लक्षात? ठीक आहे. आता पुढचा MCQ पाहूया. Which blood collection tube is generally used for serum biochemical test? कुठली कलेक्शन ट्यूब आहे जी यूज केली जाते सिरम बायोकेमिकल टेस्ट मध्ये? ऑप्शन ए लॅव्हेंडर EDTA ट्यूब, ग्रे फ्लोराइड ट्यूब, प्लेन रेड टॉप ट्यूब का ब्लॅक ESR ट्यूब? काय असू शकते याचं उत्तर? कुठली ट्यूब असू शकते जी ब्लड कलेक्शन साठी सिरम बायोकेमिकल टेस्ट मध्ये यूज केली जाते? कुठली असणार आहे? येस, ऑप्शन सी इज करेक्ट. सिरम जो आहे, जो आपल्याला सिरम भेटतो, ठीक आहे, ब्लड मध्ये, ते काय होत असतं? सिरम इज ऑब्टेन्ड आफ्टर ब्लड इज अलाउड टू क्लॉट. ते काय होऊ शकतं? क्लॉट होऊ शकतं. ठीक आहे. म्हणून जी प्लेन रेड टॉप ट्यूब असते ना, ती यूज केली जाते. का? कारण त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात? त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात अँटीकोॲग्युलंट्स. ठीक आहे. इट कंटेन्स नो, कारण त्यामध्ये अँटीकोॲग्युलंट काय असतात? अब्सेंट असतात. ओके. त्यामध्ये प्रेझेंट नसतात. त्यामुळे काय होतं? जी क्लॉटिंग आहे ना, ती क्लॉटिंग होत नाही. म्हणजे सेंट्रिफ्युगेशन जेव्हा होईल ना, तेव्हा सुपरनेट बरोबर आपल्याला भेटून जाईल. सुपरनेट कशासाठी लागतं? आपण कुठल्या पण जेव्हा बायोकेमिस्ट्रीच्या टेस्ट करतो, ठीक आहे, त्या टेस्टमध्ये आपल्याला सुपरनेट घ्यायचं असतं, आणि क्लॉटिंग नाही झाल्यामुळे काय होतं? सुपरनेट इझिली भेटतं सेंट्रिफ्युगेशन नंतर. ओके. आणि जे बाकी ट्यूब्स आहेत, EDTA आणि फ्लोराइड ट्यूब जे आहेत, ते बाकी पर्पज साठी यूज केल्या जातात. आलं लक्षात? पुढे पाहूया. The normal adult hemoglobin value is best measured by which routine laboratory method? Sign मिथिनोग्लोबिन मेथड, विंट्रोप मेथड, मायक्रोहेमॅटोक्रिट मेथड का सिल्स मेथड? कुठली मेथड असणार आहे यामधली? हिमोग्लोबिनची व्हॅल्यू मेजर करण्यासाठी कुठली असू शकते? येस, ऑप्शन ए इज करेक्ट. सायनामिथिमोग्लोबिन मेथड जी आहे ती यूज केली जाते. ठीक आहे. इज कन्सिडर्ड द स्टँडर्ड रूटीन मेथड फॉर हिमोग्लोबिन एस्टिमेशन. इट कन्वर्ट्स मोस्ट फॉर्म्स ऑफ हिमोग्लोबिन टू स्टेबल कलर्ड कंपाऊंड. ती काय करते? ही जी मेथड आहे ती काय करते? जे मोस्ट फॉर्म्स जे हिमोग्लोबिन आहे त्यांना स्टेबल कलर्ड कंपाऊंड मध्ये काय करते? कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करते. ओके. द ऍब्झॉर्बन्स इज देन मेजर्ड फोटोमेट्रिकली. मग ऍब्झॉर्बन्स जे आहे ते कसं मेजर केलं जातं? फोटोमेट्रिकली मेजर केलं जातं. दिस गिव्स मोर रिलायबल रिझल्ट. आणि यामुळे काय होतं? बाकी ज्या जुन्या मेथड्स आहेत त्यापेक्षा ही मेथड काय करते? एक रिलायबल रिझल्ट देते. ओके. ठीक आहे. पुढे पाहूया आता. द इन्स्ट्रुमेंट यूज टू डिटरमाइन पॅक्ड सेल व्हॉल्यूम रॅपिडली. ऑप्शन ए सेंट्रिफ्यूज, ऑप्शन बी वॉटर बाथ, ऑप्शन सी इन्क्युबेटर, ऑप्शन डी कॉलोरीमीटर. काय असणार आहे याचं उत्तर? कुठला इन्स्ट्रुमेंट आहे जो डिटरमाइन करतो पॅक्ड सेल व्हॉल्यूम रॅपिडली करतो? कुठला असू शकतो? सेंट्रिफ्यूज असणार आहे. ओके. ऑप्शन ए इज करेक्ट. पॅक्ड सेल व्हॉल्यूम जो आहे तो मायक्रो हिमॅटोक्रिट मेथड लागते त्याला, आणि सेंट्रिफ्यूजने ते आपण मेजर करू शकतो. ओके. ब्लड फिल्ड कॅपिलरी ट्यूब इज स्पून ॲट हाय स्पीड टू सेपरेट रेड cells from plasma. The proportion of red cells column is then read. This gives a quick estimate of hematocrit. Okay. हे पुढे पाहूया आता. The principal function of platelets is. प्लेटलेट्स जे आपल्या ब्लड मध्ये प्रेझेंट असतात त्यांचं फंक्शन काय आहे? काय असू शकतं? हिमोस्टॅसिस, इम्युनिटी, ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट का कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्ट? काय करतात आपल्या बॉडीमध्ये, आपल्या ब्लड मध्ये जे प्लेटलेट्स प्रेझेंट आहेत त्यांचं काम काय असतं? प्रिन्सिपल फंक्शन काय असतं त्यांचं?
येस, ऑप्शन ए इज करेक्ट. प्लेटलेट्स काय करतात? हिमोस्टॅसिस साठी खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. ओके, ते काय करतात? दे adhere, ऍक्टिव्हेट अँड ऍग्रिगेट ऍट अ साइट ऑफ वेसल इंजुरी. ओके, जिथं काही इंजुरी झाली असेल तिथं ते येतात, ऍग्रिगेट होतात, ऍक्टिव्हेट होतात. ओके, आणि ते काय करतात? प्लेटलेट्स फॅक्टर रिलीज करतात, जे कशासाठी हेल्प करतात? कोॲग्युलेशनसाठी. ओके, समजा आपल्याला एका ठिकाणी लागलेलं आहे आणि कंटिन्यू ब्लिडिंग होतीये, तर त्या ब्लिडिंगला स्टॉप करणं गरजेचं असतं. तर स्टॉप करण्यासाठी प्लेटलेट्स हेल्पफुल आहेत, जे फॅक्टर रिलीज करतात. त्यामुळे ब्लड काय होतं? कोॲग्युलेट होतं, आणि कोॲग्युलेट झाल्यामुळे काय होतं? तिथली ब्लिडिंग काय होत असते? स्टॉप होत असते. ओके, देअरफॉर दे आर इसेन्शियल फॉर कंट्रोल ऑफ ब्लिडिंग. पुढे पाहूया. विच स्टेन इज रुटीनली युज्ड फॉर पेरिफेरल ब्लड स्मिअर एक्झामिनेशन? कुठलं असणार आहे? ऑप्शन ए आहे झील निसेल्सन मेथड, अल्बर्ट स्टेन, ग्राम स्टेन का लिशमन स्टेन? काय असू शकते याचं उत्तर? कुठली मेथड आहे? कुठलं स्टेन आहे जे यूज केलं जातं पेरिफेरल ब्लड स्मिअर एक्झामिनेशन मध्ये? येस, ऑप्शन डी इज करेक्ट. लिशमन स्टेन काय असतो? यूज केला जातो. ठीक आहे, हा जो स्टेन आहे तो आहे रोमन मॉस्कीचा स्टेन, जो यूज करतात पेरिफेरल ब्लड स्मिअर मध्ये, आणि तो हेल्प करतो डिफरन्शिएट साठी. जे आपलं ब्लड आहे, ठीक आहे, ते ब्लड मध्ये रेड ब्लड सेल्स प्रेझेंट आहेत, व्हाईट ब्लड सेल्स, प्लेटलेट सगळं काही प्रेझेंट आहेत. त्यांना डिफरन्शिएट करण्यासाठी हा स्टेन यूज केला जातो. प्रॉपर स्टेनिंग खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे काय होतं? मॉर्फोलॉजी कळते आणि डिफरन्शियल काउंट कळतो आपल्याला. आलं लक्षात? आणि जी ग्राम आणि निसेल्सन जी स्टेनिंग आहे ती मायक्रोबायोलॉजी मध्ये यूज केली जाते. पुढे पाहूया. द व्हाईट ब्लड सेल प्रायमरीली रिस्पॉन्सिबल फॉर अँटीबॉडी प्रोडक्शन. न्यूट्रोफिल, लिम्फोसाइट, इओसिनोफिल का मोनोसाइट? व्हाईट ब्लड सेल मधले कुठले सेल आहेत जे रिस्पॉन्सिबल आहेत अँटीबॉडी प्रोडक्शन साठी? कुठले असतील? आपल्याला माहिती आहे की व्हाईट ब्लड सेलचे 5 टाइप्स असतात, बरोबर आहे? तर इथे दिलेल्या ऑप्शन पैकी कुठला ऑप्शन आहे जो अँटीबॉडी प्रोडक्शनला हेल्प करत असतो, रिस्पॉन्सिबल असतो? काय असू शकतं? येस, लिम्फोसाइट्स जे आहेत त्याच्यामध्ये पण एक स्पेशली बी लिम्फोसाइट्स जे आहेत ते हेल्प करतात. कुठे? अँटीबॉडी प्रोडक्शन साठी. ओके, जेव्हा स्टिम्युलेशन होतं तेव्हा बी सेल्स काय करतात? लिम्फोसाइटचे बी सेल्स काय करतात? डिफरन्शिएट करतात प्लाझ्मा सेल्सला, आणि जो सिक्रीट करतो इम्युनोग्लोबिन्स, आयजी बॉडीजला सिक्रीट करत असतं. ओके, दिस इज सेंट्रल टू ह्युमरल इम्युनिटी. न्यूट्रोफिल्स जे आहेत त्यांचं मेन फंक्शन काय असतं? ते काय करतात? फॅगोसायटोसिस करत असतात. ओके, पुढे पाहूया. द मोस्ट कॉमन डायल्युटिंग फ्लुइड युज्ड फॉर आरबीसी काउंट इज? कुठलं असणार आहे? नॉर्मल सलाईन, ल्युगोल्स आयोडीन, टर्क्स फ्लुइड का हायम्स फ्लुइड? काय असू शकतं? कुठला मोस्ट कॉमन डायल्युटिंग फ्लुइड आहे जो आरबीसी काउंट मध्ये यूज केला जातो? येस, हायम्स फ्लुइड यूज केलं जातं. ठीक आहे, कशासाठी? मॅन्युअल आरबीसी काउंटिंग साठी. का? कारण हे प्रिझर्व करतं रेड ब्लड सेल्सला आणि त्यांची क्लम्पिंग प्रिव्हेंट करतं. ओके, आणि एक मीडियम प्रोव्हाइड करतं ज्यामुळे डायल्युशन होऊ शकतं. कुठला मीडियम? आयसोटोनिक मीडियम काय करत असतो? हा प्रोव्हाइड करत असतो. ओके, आयसोटोनिक मीडियम. अँड टर्क्स फ्लुइड जो आहे तो कुठे यूज केला जातो? डब्ल्यूबीसी काउंट मध्ये. ओके, आपण फक्त करेक्ट ऑप्शन नाही पाहतोय, जे पण दुसरे ऑप्शन दिलेले आहेत ते पण कुठे यूज करतोय हे पण आपण पाहतोय. ओके, त्यामुळे तुमची ही पण स्टडी होणार आहे. आणि परत काय? करेक्ट डायल्युएंट इज नेसेसरी फॉर ॲक्युरेट सेल काउंटिंग. सेल काउंटिंगचं ॲक्युरेट पाहिजे असेल तर आपल्याला करेक्ट डायल्युएंट काय करावं लागतं? यूज करावं लागतो. आलं लक्षात? पुढे पाहूया. टर्क्स फ्लुइड इज युज्ड फॉर मॅन्युअल काउंटिंग ऑफ. जे टर्क्स फ्लुइड आहे ते कशासाठी यूज केलं जातं? कोणाच्या मॅन्युअल काउंटिंग साठी यूज केलं जातं? आत्ताच सांगितलं होतं. ऑप्शन ए प्लेटलेट्स, ऑप्शन बी व्हाईट ब्लड सेल्स, ऑप्शन सी रेटिक्युलोसाइट्स, ऑप्शन डी रेड ब्लड सेल्स? काय असू शकतं याचं उत्तर? कुठला टर्क फ्लुइड आहे जो यूज केला जातो? मॅन्युअल काउंटिंग, कोणाच्या मॅन्युअल काउंटिंग साठी यूज केला जातो? येस, ऑप्शन बी इज करेक्ट. डब्ल्यूबीसीच्या काउंटिंग साठी यूज केला जातो. मी आत्ताच सांगितलं होतं तुम्हाला. बरोबर आहे. तो काय करतो? इम्प्रूव्ह करतो, जी विजिबिलिटी आहे त्याला इम्प्रूव्ह करतो.
ठीक आहे. इन अ काउंटिंग चेंबर सिन्स आरबीसीज आर रिमूव्ड वाईड सेल्स कॅन बी काउंटेड मोर ॲक्युरेटली. ठीक आहे. आरबीसी सेल जेव्हा निघून जातील, रिमूव्ह होऊन जातील, तेव्हा डब्ल्यूबीसीची सेल ॲक्युरेटली काय होऊ शकतं, काउंट होऊ शकतं. ठीक आहे. त्यामुळे हे टर्क्स फ्लुइड जो आहे तो सुटेबल आरबीसी काउंटसाठी नाहीये, ते कशासाठी आहे, डब्ल्यूबीसीच्या काउंटसाठी. आलं लक्षात? पुढे पाहूया. द डायल्युटिंग फ्लुइड कॉमनली युज्ड फॉर प्लेटलेट्स काउंट इज. कुठला फ्लुइड असेल प्लेटलेट काउंटसाठी? टर्क्स फ्लुइड, ड्रॅपकिन्स रिएजंट, हायन्स फ्लुइड, करिस इकर फ्लुइड. काय असू शकते याचं उत्तर? कुठला डायल्युटिंग फ्लुइड आहे जो कॉमनली यूज केला जातो प्लेटलेट काउंटसाठी? काय असू शकते याचं उत्तर? येस, ऑप्शन डी इज करेक्ट. रिस इकर फ्लुइड जो आहे तो यूज केला जातो मॅन्युअली प्लेटलेटच्या काउंटसाठी. ओके. तो काय करतो, प्रिझर्व करतो कशाला, प्लेटलेट्सला, आणि मेक देम विजिबल फॉर काउंटिंग इन अ हिमोसायटोमीटर मध्ये काउंटिंगसाठी हेल्प करतो. प्लेटलेट्स कसे आहेत, स्मॉल आहेत आणि इझिली काय होऊ शकतात, मिस्ड होऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे जो डायल्युएंट आहे तो खूप अप्रोप्रिएट असणं गरजेचं आहे. जर रॉंग डायल्युएंट असेल तर काय होईल, इनअॅक्युरेट काउंटिंग होईल. आलं लक्षात? पुढे पाहूया. द काउंटिंग चेंबर यूज्ड फॉर मॅन्युअल ब्लड सेल काउंटिंग इज. ऑप्शन ए पाश्चर पायपेट, विंड्रोप ट्यूब, पेट्री डिश, न्यूओबियर चेंबर. काय असू शकतं, कुठला काउंटिंग चेंबर असणार आहे? येस, न्यूओबियर चेंबर जो आहे तो यूज केला जातो कशासाठी? इज अ स्पेशलाइज्ड हिमोसायटोमीटर युज्ड फॉर मॅन्युअल काउंटिंग ऑफ सेल. सेलच्या मॅन्युअल काउंटिंग साठी यूज केला जातो. इट हॅज अ रूल्ड ग्रीड ऑफ known dimensions with a proper dilutions and technique. RBC, WBC or platelets can be counted. Accurate charging of chamber is essential. आता चेंबर मध्ये करतोय तर त्याची चार्जिंग असणं काय आहे, इसेन्शियल आहे. ओके. आणि याच्यामध्ये काय आहेत, रूल्ड ग्रीड जे डायमेन्शन्स आहेत. ओके. पुढे पाहूया. The anticoagulant preferred for coagulation studies like PT and APTT. काय असणार, anticoagulant preferred for coagulation studies like? ऑप्शन ए हेपॅरिन, ऑप्शन बी फ्लोराइड, ऑप्शन सी सोडियम सिट्रेट, ऑप्शन डी EDTA. काय असू शकते याचं उत्तर? Yes, option C is correct. Sodium citrate is preferred for coagulation studies because it binds calcium reversibly. This allows controlled recalcification during testing. EDTA binds calcium too strongly and interferes with the coagulation assays. Correct blood to anticoagulant ratio is important. ठीक आहे. सोडियम सिट्रेट जो आहे तो प्रेफर केला जातो कोएग्युलेशन स्टडीज साठी, कारण तो काय होतो, कॅल्शियमला रिव्हर्सिबली काय होत असतो, बाइंड होत असतो. सोबत तो काय करतो, अलाव करतो रिकॅल्सिफिकेशन टेस्टिंगच्या वेळेस. म्हणून EDTA काय होतो, कॅल्शियमला बाइंड होतो खूप स्ट्रॉंगली आणि काय करतो, कोएग्युलेशन करतो. ओके. पुढे पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ ग्रॅन्युलोसाइट. खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला ग्रॅन्युलोसाइट आहे? ऑप्शन ए लिम्फोसाइट, ऑप्शन बी मोनोसाइट, ऑप्शन सी प्लाझ्मा सेल्स, ऑप्शन डी न्यूट्रोफिल्स. काय असणार आहे खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी ग्रॅन्युलोसाइट्स? ग्रॅन्युलोसाइट म्हणजे काय माहितीये का, ज्यामध्ये ग्रॅन्युअल्स प्रेझेंट असतात. राईट. कुठे प्रेझेंट असतात मग ग्रॅन्युअल्स? कुठल्या सेलमध्ये असतात? न्यूट्रोफिल्स. ओके. WBC मध्ये जे न्यूट्रोफिल्स प्रेझेंट आहेत त्यांना काय म्हटलं जातं, ग्रॅन्युलोसाइट असं म्हटलं जातं. ठीक आहे. का, कारण त्यांच्या जे सायटोप्लाझम मध्ये काय प्रेझेंट आहेत, ग्रॅन्युअल्स प्रेझेंट आहेत. अलॉंग विथ इओसिनोफिल्स अँड बेसोफिल्स दे फॉर्म अ granulocytic series. They are important in acute bacterial infection. Lymphocytes and monocytes are a granulocyte. ठीक आहे. हे सगळे कशाचे टाईप आहेत, WBC चे टाईप आहेत.
ठीक आहे, मी सांगितलं होतं 5 टाइप्स आहेत. जो न्यूट्रोफिल्स आहे तो काय आहे, ग्रॅन्युलोसाइट आहे. त्याच्यामध्ये ग्रॅन्युअल्स प्रेझेंट असतात. सोबतच अजून 2 सेल्स आहेत, इओसिनोफिल्स आणि बेसोफिल्स. यामध्ये पण ग्रॅन्युअल्स प्रेझेंट असतात. ओके. आणि जे लिम्फोसाइट्स आहे आणि मोनोसाइट्स आहेत, हे पण WBC चे टाईप आहेत, पण ते काय आहेत, अग्रॅन्युलोसाइट आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये ग्रॅन्युअल्स प्रेझेंट आहेत का, नाहीयेत. आलं लक्षात? ठीक आहे. बाकी MCQ जे असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू.